मित्रांनो, आपण सगळे हे तर जाणतो की या मृत्यूलोकात जन्म घेणारा कोणताही प्राणी अमर नसतो. एक ना एक दिवस त्याला हा देह सोडून जावंच लागतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मृत्यूनंतर एक आत्मा नेमका 24 तासांनी पुन्हा आपल्या घरी का परततो? तो आपल्या घरच्यांमध्ये किती दिवस राहतो, काय करतो, का भटकतो? जर नाही माहीत तर आज मी तुम्हाला गरुड पुराणानुसार या रहस्याबद्दल सांगणार आहे. गरुड पुराणात असं सांगितलं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा यमदूत त्याची आत्मा पकडून यमलोकाकडे घेऊन जातात. तिथे त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा म्हणजेच पुण्य आणि पाप याचा हिशोब केला जातो. पण एक विशेष गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर 24 तासाच्या आत यमदूत ती आत्मा परत त्याच्या घरामध्ये आणून सोडून देतात. पण का? आत्मा परत का येतो त्या घरात जिथे त्यानं देह सोडलेला असतो? कारण आत्म्याला या संसाराशी, आपल्या प्रियजनांशी आणि अपूर्ण इच्छांशी एक सूक्ष्म डोर बांधून ठेवते. जेव्हा आत्मा घरी परततो तेव्हा तो आपल्याच लोकांच्या मध्ये भटकतो. तो त्यांना हाका मारतो, रडतो, ओरडतो, पण कुणालाच त्याचा आवाज ऐकू येत नाही. आत्मा वारंवार आपल्या मृतदेहात परतण्याचा प्रयत्न करतो, पण यमदूताच्या पाशात अडकलेला असल्याने ते शक्य होत नाही. गरुड पुराण सांगतं की जेव्हा त्याचे नातेवाईक रडतात, हळहळतात, तेव्हा आत्मा त्यांना पाहून फार व्यथित होतो. तोही रडतो, पण त्याचे अश्रू कोणी पाहू शकत नाही. तो हाका मारतो, मी इथेच आहे, मला पहा, मला ऐका, पण आपण त्याच्या आर्त पुकारा समजू शकत नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की आत्मा परत येतो ते फक्त दर्शनासाठी का? तर नाही मित्रांनो, यामागे एक गूढ आध्यात्मिक कारण दडलं आहे. गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतर पहिले 10 दिवस जे पिंडदान केले जातात ते त्या आत्म्याच्या सूक्ष्म शरीराची रचना करतात. दररोजचं पिंडदान आत्म्याच्या अंग, इंद्रिय आणि ऊर्जेचा भाग घडवतं. 11व्या आणि 12व्या दिवशी आत्म्याला मांस आणि त्वचा प्राप्त होते. हेच सूक्ष्म शरीर म्हणजेच आत्म्याच्या प्रवासाचं साधन होतं. 13व्या दिवशी केलेल्या पिंडदानामुळे आत्म्याला ती अंतिम शक्ती मिळते, ज्यामुळे तो यमलोकांकडे आपली शेवटची यात्रा सुरू करू शकतो. म्हणूनच हिंदू धर्मात 13 दिवस पिंडदान आणि श्राद्धाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे. कारण हे कर्म आत्म्याला संसारातून मुक्त करण्यात मदत करतं. अन्यथा ती आत्मा त्या घरातच अडकून राहते, भटकत राहते, पीडा सहन करत राहते. पण 13व्या दिवसानंतर आत्म्याची पुढची यात्रा कशी असते ते आपण पाहूया. गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतर आत्म्याला यमलोक पोहोचायला पूर्ण 1 वर्ष लागू शकतं. या 1 वर्षात आत्म्याला 16 वेगवेगळ्या आणि कठीण मार्गांमधून, ज्यांना प्रेतयातना मार्ग असं म्हणतात, त्या मार्गी त्यांना जावं लागतं. हे मार्ग आत्म्याच्या कर्माप्रमाणे त्याला शांती किंवा पीडा देतात. या प्रवासात आत्म्याला वाहन, अन्न, पाणी काहीही मिळत नाही. फक्त जे त्यांच्या नातेवाईकांनी श्राद्ध आणि पिंडदानाद्वारे केलेलं अन्न असतं तेवढ्यावरच तो प्रवास पुढे जातो. जर हे कर्म केलं नाही तर आत्म्याला भयंकर यातना सहन कराव्या लागतात. गरुड पुराण स्पष्ट सांगतं, जर श्राद्ध केलं नाही तर आत्मा भुका, तहानलेला, काटेरी झुडूप, गरम वाळवंट, जळती दगड ओलांडत घसरणाऱ्या रस्त्यांवरून ओढला जात यमलोकांपर्यंत पोहोचतो. आणि जेव्हा आत्मा यमलोकात पोहोचतो तेव्हा यमराजाच्या दरबारात त्याच्या कर्माचा हिशोब उघडला जातो. पुण्य केलेल्या आत्म्यांना आदराने वागवून स्वर्गात पाठवलं जातं. तिथे दिव्य सुख मिळतं. पण जर पापाचं ओझं असेल तर यमदूत त्याच्याशी कठोर वागतात. त्याला गरम दगडावर चालवतात, आगीत जाळतात, काट्यावरून घासत नेतात आणि त्याला वारंवार आठवण करून देतात, हे तुझ्या कर्माचं फळ आहे. शेवटी अशा आत्म्याला नरकात पाठवलं जातं, जिथे त्याला तेलाच्या कढईत टाकलं जातं, अंधाऱ्या गुहेत कैद केलं जातं किंवा भीषण यातना दिल्या जातात.
जेव्हा पापाची प्रायश्चित्त पूर्ण होतं तेव्हा आत्म्याला परत मृत्यू लोकात जन्म दिला जातो. पण त्या जन्माची योनी म्हणजे मानव, प्राणी, पक्षी किंवा कीटक ही त्याच्या कर्मावरच ठरते. गरुड पुराणात हेही सांगितलं आहे की जर एखादा मनुष्य आपलं कर्ज फेडता फेडता मेला किंवा त्याचे काही कर्तव्य अपूर्ण राहिलं तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही. असा आत्मा वारंवार आपल्या नातेवाईकांना स्वप्नात, अपघातात किंवा विचित्र घटनांमधून संकेत देतात. म्हणूनच आपल्या मृत पूर्वजांसाठी दरवर्षी श्राद्ध पक्षात तर्पण करणं अत्यावश्यक मानलं जातं. हाच त्यांच्या मोक्षाचा मार्ग असतो. तर मित्रांनो, मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो आत्म्याच्या प्रवासाचा एक टप्पा आहे. आणि हा प्रवास फक्त तेव्हा सुकर होतो जेव्हा आपण आपल्या पूर्वजांबद्दल धर्म, कर्तव्य आणि श्रद्धा पाळतो. गरुड पुराण आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर जागरूक करण्यासाठी आहे की आपले कर्म मृत्यूनंतरही आपल्या बरोबर असतात. तर मित्रांनो, जर हा आध्यात्मिक संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि तुमचं आवडतं चॅनल आपली नाती सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. देव आपल्याला सद्बुद्धी, श्रद्धा आणि शांती प्रदान करो.